आपण सर्व मिळून एकदा प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. बाबा जुंगे जी को प्रणाम. परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूर द्वारा आज सासरा या गावी एकंदर 8 हवन कार्यक्रम पार पडले. त्या प्रित्यर्थ परमेश्वरी कृपेच्या गुणधर्माची चर्चा बैठक. प्रणाम. महान त्यागी बाबा जोंदेवजी पण उपस्थित आहेत, त्यांनाही माझ्या प्रणाम. आई सुद्धा उपस्थित आहेत, त्यांनाही माझ्या प्रणाम. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक माननीय वैद्य साहेब यांनाही माझ्या नमस्कार. तसेच मंचावर सर्व क्षेत्रातून आलेले मार्गदर्शक कार्यकर्ते मंडळी, उपस्थित सर्व महान सेवक बंधू भगिनी, लहान थोर मंडळी, सगळ्यांना माझा प्रणाम. बघा 5 वाजेपर्यंतचा टाईम आहे, 15 मिनिटं बाकी आहे. मी पहिला मुद्दा घेतो, नंतर दुसरे मुद्दे घेईन. 8 कुटुंबांमध्ये 90 हवन झालेलं आहे. त्या प्रित्यर्थ ही चर्चा बैठक सुरुवात आहे. त्या चर्चा बैठकीत 8 कुटुंबातील प्रमुख व्यक्तींना आपापल्या नावाने 2-2 हजार रुपये भवन निधी, आश्रम निधी भरलेली आहे. पण पत्नीच्या नावाने भरलेली नाही. पती पत्नी दोघांनाही सारखा अधिकार आहे आणि म्हणून कुटुंब चालते. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा. हे जे थोडीशी त्रुटी आहे, कुटुंबातील प्रमुख व्यक्तीनं आपल्या पत्नीच्या नावानं भवन निधी, आश्रम निधी पूर्ण करावी. हा एक मुद्दा. डिफॉल्टर राहू नये, बाबाच्या कर्जात राहू नये. आता दुसरा मुद्दा असा, मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी बाबाला जुळलो. मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी बाबाला जुळलो. मी अशी आपत्ती पाहिली, मार्ग घेतला नव्हता. पण एक दौरा असा निघाला बाबांचा. गुजरात प्रांत, राजकोट, राजस्थान 13 दिवसाचा दौरा होता. आता या 13 दिवसामध्ये गुजरात प्रांतामध्ये अशी चर्चा बैठक झाली, बाबांचं मार्गदर्शन झालं. शेजारी भगिनी मंडळींनी स्वयंपाक चालू ठेवला होता. बाबांचे 2 वाक्य आपल्या कानावर पडले पाहिजे म्हणून त्या सेवकिनी बाई त्या मंडपात येऊन बसले. एक अज्ञान पुरुष आमच्या अन्नामध्ये जहर टाकून दिलं. वरणामध्ये, वांग्याच्या भाजीमध्ये
जहर टाकून दिलं. रात्रीचे 10 वाजेपर्यंत चर्चा बैठक झाली, भजन झाले. 11 वाजता भूक लागली. बाबा म्हणतात आता जयघोष करा, चर्चा बैठक संपली, जाहीर करा. जाहीर केलं. मी माझ्या वयाच्या 18व्या वर्षी जुळलो. माझं लग्न व्हायचंच होतं. आता रात्री 11 वाजता जेवायला बाबाही बसले, आम्ही बसलो. त्या काळी बाबा असे पोत्यावर बसत होते. गुन्हा राहत होता. आता आम्ही जेवण केलं. जेवण झाल्यानंतर आम्हाला उलट्या आल्या. आमची उलटी कुत्र्यानं खाल्ल्या. कुत्र्याची उलटी डुकरानं खाल्ल्या. अर्धी रात्र झाली. बाबाला आम्ही काय म्हणतो, बाबा जीव कसा तरी कासा विसा सारखा होत आहे बाबा. बाबा काय म्हणतात, घाबरू नका, चांगलंच होईल. अर्ध्या रात्री नागोरावजी खापरेला बाबा म्हणतात, एक सिव्हिल सर्जन डॉक्टर सुरत शहराचा किंवा अहमदाबाद या शहराचा सिव्हिल सर्जन डॉक्टर घेऊन या. हा माणूस आहे हाडमास रक्ताचा. कधी कधी इजा होऊन जाते. आता अर्ध्या रात्री डॉक्टर बी आले. आमची जीभ पाहिली, हिरवी हिरवी जीभ. ओठ पाहिले, हिरवं हिरवं ओठ होता. तो डॉक्टर म्हणतो, तुमने असली जहर खा लिया, मैं औषध नहीं देता. अरे तो डॉक्टर बना काय तू, औषध नहीं देता तो. बाबा मेरे पास में इतनी सी गोली है और 6 इंजेक्शन है और तुम तो 50 लोग हैं. एक लग्जरी बस नेली होती, सौराष्ट्राचा दौरा होता, ये कैसे पुरेंगी. बाबा म्हणतात पूर के उरेंगी. हा शब्द कसा काटला बाबाने, पूर के उरेंगी औषध. आता 6 लोकांनी मागच्या माग इंजेक्शन घेऊन टाकलं. आम्ही समोरवाले राहिलो, आम्हाला इंजेक्शन मिळालंच नाही. एवढ्याशा बॉटल मध्ये गोळ्या होत्या. बाबा म्हणतात त्या गोळ्या फरशीवर वाटून टाका. फरशीवर वाटल्या. आता एक एक बोट, प्रत्येकाला 5-5 बोट आहेत. एका एका बोटाने चाटून टाका, फरशीला चाटून टाका. आजही माणूस हा मोह मायामध्ये खूप फसलाय, आज बी फसलाय. आता सगळेच आम्ही हात पकडला, त्याचा बोट माझ्या तोंडात, माझा बोट दुसऱ्याच्या तोंडात, असे बरेच सेवकांनी चाटून टाकलं. बाबा अजून आम्हाला काहीच नाही मिळालं. बाबा कसं करावं बाबा. फरशी चाटा म्हणे. फरशी चाटली. माझं थूक तुमच्या तोंडात, तुमचं थूक माझ्या तोंडात. आम्ही सगळे वाचलो. हा खेळ कसा आहे.
हा एक अनुभव झाला. दुसरा अनुभव सांगतो. शांतीनगर इतवारी रेल्वे स्टेशनाच्या बाजूला शांतीनगर आहे, प्रेमनगर आहे. इथं देवरावजी कोकाटेनं बाबाला निमंत्रण दिलं. बाबा सोबत 10 सेवक पाहिजे. बर आमचाही नंबर लागला. हा मी मार्गावर नव्हतो बरं, त्यावेळेला नव्हतो मार्गावर. अखेर निमंत्रण बाबांनी स्वीकारलं. जेवायला गेलो संध्याकाळी बाबा सोबत. तिथं एक वानखेडे नावाचा अघाड जाणता आला होता. तुमच्या पुस्तकात लिहिलेला आहे, वाचून घ्याल. अघाड जाणता बंगाली विद्या होती त्याच्याजवळ. आणि तो वानखेडे देवरावजी कोकाटेचा मामा होय. जेवायला बसलो, जेवण झालं. आता पान खा तर सुपारी खायची. त्यांनी आवाज लावला, कोणी वानखेडेनी, या बाबाले दाढी नाही, जटा नाही, कमंडलू नाही, हातात कफनी नाही, यांना बाबा कोण म्हणाल? नको म्हणा. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठ न दे. मेरे बाबा ये ठाई ठाई बैठे, एक भी जगह खाली नहीं है. बाबा है यहाँ पे. आता त्या वानखेडेनं आवाज लावला, ये बाबा को मैं यहाँ चिपका देता हूँ. का वाटल जी? बाबा सोबत जे 10 लोक आम्ही राहत होतो, या 10 लोकांना बी चिपकवून देतो म्हणे. पंढरी नाही घाबरणार. अघाड जाणता बंगाली विद्या. एक दिवस जनरल हवन कार्यक्रम सोक्ता भवन गांधीबाग अग्रसेन चौकात होता. जनरल हवन. मी त्या काळी तबला वाजवत होतो. मी डॅन्सर बी होतो त्या काळी. मला कोणी तबलजीही म्हणत होते. नाताही वाजवतो. एलिझाबेथ मुंबईला एक अशी परीक्षा झाली. एलिझाबेथ मुंबईला कामगार कल्याण मंडळ तर्फे. तिथं माझी नाटक होती. 6 साडी नेसली आणि एक साडी सोडून दाखवली. एक साडी आताही नेसून दाखवतो. ही कला काही मरतपर्यंत जाणार नाही. आताही 6 साडी नेसून दाखवतो. डान्स करता करता सोडूनही दाखवतो. आणि माझे पांढरे केस आहे, काळे केस दिसल तुम्हाला, पांढरे केस नाही दिसणार. मी मेकअप मन बी आहे मी. आता सोक्ता भवन गांधीबाग अग्रसेन चौकात जनरल हवन होता. सेवक संमेलन होता. आणि त्या ठिकाणी आमचे भजन चालू होते. तो गेट वर आला न काय म्हणतो, बाबा समझ जाओ काय के बाबा बने, मुझको ताव दे रहा हूं मैं, बंगाली विद्या है मेरे पास में. अरे उड़ता पक्षी तो मैं ये झटके में उड़ नीचे गिरा देता हूं. बडबड केली त्यानं. आम्ही म्हणालो बाबा
तो काय म्हणून राहिला, बाबा काय म्हणतात, अरे एक चित्त एक लक्ष एक भगवान. तुम्ही आपलं चित्त ठिकाणावर ठेवा, आपलं मन इकडे तिकडे सैरा वैरा सारखं भटकवू नका, स्थिर राहा. तुमचं तुम्हाला जरूर मिळेल अशी कर्म भक्ती पाहिजे. हा दुसरा मुद्दा घेतला मी. हा पहिला मुद्दा समजला ना. प्रत्येक कुटुंबियांनी स्वतःचे तर 2002 रुपये भरले, पण पत्नीचे बी भरा. आणि हा दुसरा मुद्द्यावर आता बोलून राहिलो. त्यानं हातावर कापूर पेटवला, हातावर कापूर पेटवला. तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, वाचून घ्या. जुनं पुस्तक वाचून घ्या. कोणी बी, प्रत्येकाजवळ पुस्तक आहे. माझं नाव बी दिसल तुम्हाला. 18 वर्षाचा होतो मी. आता कापूर पेटवला, आपल्या पिशवी मधून निंबू काढला, गरगर गरगर फिरवला. तो निंबू आपल्या तोंडाला लावला, पटर 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 केलं त्यांना. समज जाओ, ठीक आहे. त्यानं निंबू फेकून मारला, आपल्या टाळक्यावर मारला. हात समोर झाले पाहिजे ना, पण आपल्या टाळक्यावर मारला. अरे बाप रे, मैया, यहाँ पे कोई तो भी शक्ति तो नहीं है यहाँ पे. ठीक है, अब देखता हूं. अभी दूसरा खंड चालू केला. हातावर कापूर पेटतच होता, हात जळणं चालूच होता. आपल्या पिशवी मधून मशान घाटची एक हड्डी काढली हाताची, असं दाखवू लागला. ये हड्डी देख लो, अब तो नहीं बचेंगे, एक भी नहीं बचेंगे. ठीक है, नहीं बचेंगे. अखेर ते हड्डी घुमवली हातावर, आपल्या तोंडाला लावली हड्डी, मशान घाटची हाताची हड्डी. पटर पटर केला. जो फेकून मारते का नाही, तर आपलाच हात आपल्या टाळक्यावर मारला. अरे बाप रे, म्हणजे कोण तो जानता. त्याचं नाव वानखेडे. देवरावजी कोकाटेचा मामा होतो. या मार्गामध्ये बी खूप परीक्षा होते बरं, सत्याची खूप परीक्षा होते. राजकोट राजस्थानला बी खूप परीक्षा झाली आमची. बाबाचा जरासा पदर लागला. हिंदी महासागर खूप खवळून गेला होता. जहाज खूप डगमग डगमग चालत होता जहाज, पण बाबाचा सदरा त्या पाण्याला लागला. समुद्र शांत झाला. आता तिसरा खंड पेटवला त्यानं आपल्या हातावर. आपल्या पिशवी मधून खोपडी काढली डोक्याची. पायामध्ये 2 छिद्र आहे, हे नाकाचे होय. हे 2 छिद्र आहे, हे डोळ्याचे होय. हा मोठा छिद्र आहे, हा तोंडाचा होय. अब तो एक भी नहीं बचेंगे. जो नीचे बैठे हैं वो भी वहां के वहां लटक जाएंगे, और बाबा इधर लटक जाएंगे. जैसे कि ठेविले अनंता तैसा परीरा है. मुझे है काम ईश्वर से, जगत रूठे तो रूठ न दे. क्या करना है.
कोणतं काम आहे माझ्या धर्तरीवर? भूमीला भात कोणतं काम आहे? अखेर तिसरा खंड चालवला ना, ते खोपडी दाखवली, गरगर फिरवली हातावर, आणि जे फेकून मारली का नाही तो स्वतःच बेहोश पडला. त्याच्या डोक्याला त्याचीच खोपडी लागली, स्वतःच बेहोश पडला. बाबा तो मेला का बाबा? अरे नहीं मेला, तुम अपना भजन चलने दो. अखेर 15 मिनिटात उठून आला, बाबाला माफी मागितली. बाबा मैं नहीं समझा, बहुत अज्ञानी में मैं बोल दिया. 700 खंड होते त्याच्याजवळ, 700 विद्या होती 7 खंडामध्ये. 700 वेळा डुबकी मार वैनगंगा नदीमध्ये, तेव्हा तुला माफ होईल. मी माफ करणारा कोण आहे? बाबा म्हणते, हम तो कार्य कर रहे उसके, मुझे है काम ईश्वर से. जगत रूठे तो रूठ न दे. बघा, हे 2 मुद्दे सांगितले. 5 वाजून गेले. 5 वाजताचा टाइम दिला होता. बोलण्यासारखं खूप आहे. आकाश भी कमी पडते आपल्या जवळ. न मालूम आकाश फाटून जाईल तर का होईल, म्हणून कमी बोललेलं चांगलं आहे. धन्यवाद. सगळे दुरून दुरून हे बाबाचे गुणगान गावण्यासाठी, ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आपण एकत्र आलो. आणि इथून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे. जुने पुस्तक वाचून घ्या. त्या पुस्तकात हे दोन्ही अनुभव आहे. जहर खाल्ला तो बी अनुभव लिहिलेला आहे. खूप जुना पुस्तक पाहत्या. आणि हे चोट चालवली हा बी पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. वाचून घ्यायच्या घरच्या घरी जेव्हा टाइम भेटला तेव्हा. याच्यातून सबक शिका. धैर्य खसवायचा नाही, हिम्मत हारायची नाही. आपल्या लेकरांना हिम्मत द्यायची. चांगलं शैक्षणिक या युगामध्ये, या इलेक्ट्रिसिटीच्या या युगामध्ये, कॉम्प्युटरच्या या युगामध्ये आपणही आपल्या लेकरांना चांगलं शिकवण्याचा प्रयत्न करू. आणि एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. बाबा नमस्कार. ज्यांची हे पावती आहे त्यांनी घेऊन जावं. धन्यवाद साहेब. बाबांच्या सोबत, बाबांच्या हयातीमध्ये बाबांसोबत दौऱ्यावर असताना काय काय अनुभव घडून आले आणि बाबांना या मानव धर्माचा प्रसार आणि प्रचार करताना खूप कठीण प्रसंगाचा सामना करावा लागला. आणि ते प्रसार आणि प्रसार करताना काय काय बाबांना त्रास भोगावा लागला, असे अनुभव बाबांच्या हयातीमधील असलेले सेवक, सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री मारुतरावजी राऊत गुरुजी यांनी आपल्या विचारातून, अनुभवातून या ठिकाणी आम्हा सेवकांना खूप असे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन करतो, धन्यवाद करतो. आणि